तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा जगाल तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगी ह्या स्वर्ग उभा राहो. तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू घे. तुझ्या मात्र चरणी प्रभू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. जगाला तुझी मात्र आशा. देवाची स्तुती असो. देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला पुन्हा हा प्रसंग दिलेला आहे. त्याच्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी, त्याची वाणी ऐकण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी. आणि म्हणून पुढील वेळ आपण त्याच्या हातामध्ये समर्पित करूया, प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा पुन्हा आम्ही तू आम्हास प्रसंग देतोस प्रिय प्रभू, तुझ्याजवळ येण्याचे आणि तुझं वचन ऐकण्यासाठी प्रिय प्रभू. तुझा स्पर्श जो दैवी आहे, सामर्थ्याने भरलेला आहे, पवित्र आहे, प्रीतीचा आहे, तू आज कर प्रिय प्रभू. योग्य मार्ग तू आम्हाला दाखव प्रिय प्रभू आणि तुझ्या आशीर्वादाने आम्हाला भरून टाक. ही प्रार्थना येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जे शास्त्रभाग आहे ते 3 शास्त्रभाग आहे आणि त्याच्यातले जे ठराविक वचन आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो. मार्क वर्तमान 5वा अध्याय 36 वचन. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. दुसरा शास्त्रभाग आहे मार्क वर्तमान 4था अध्याय 40वा वचन. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे, तुम्हाला विश्वास कसा नाही. तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण, वारा व समुद्र देखील याचे ऐकतात. तिसरा शास्त्रभाग आहे मत्ती वर्तमान 14 अध्याय 22वा वचन आणि विशेषतः 29वा वचन. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. वचन 31. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरिले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास. आजचा जो संदेश आहे त्याचा जो शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की भय विरुद्ध
विश्वास. भय विरुद्ध विश्वास. शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे दोन शब्द आहे किंवा ह्या ज्या दोन गोष्टी आहे त्या एकमेकांच्या विरुद्ध असल्या प्रकारच्या आलेल्या आहे. आणि भय विश्वासासंगती व विश्वास भयासंगती लढत आहे आणि त्यांच्यामध्ये झगडा आहे असं आपल्याला दिसतं. आपल्याला असंही दिसतं की जेथे भय असते तिथे विश्वास नसतो आणि जेथे विश्वास असतो तिथे भय टिकू शकत नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक संकटामधून, परीक्षामधून आणि लढायांमधून जाताना आपल्याला असं दिसेल की खरा लढा हा आमच्यातलं भय त्याच्या विरुद्ध विश्वास असा आहे. भय विरुद्ध विश्वास असा लढा आतला खरा लढा आहे. शास्त्रातील अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील आणि ज्या उदाहरणामध्ये हे भय आणि त्याच्या विरुद्ध विश्वास हा लढा आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं उदाहरण मार्क सुवर्तमान 5वा अध्याय 35 ते 43 मध्ये, विशेषतः वचन 36 मध्ये असं लिहिलेलं आहे की येशू संस्थानाचा अधिकारी याईर याला म्हणतो की भिऊ नको, विश्वास मात्र धर. भिऊ नको, विश्वास मात्र धर. एका बाजूला भिण्याविषयी किंवा भय हा शब्द आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला विश्वास हा शब्द आलेला आहे. पवित्र शास्त्रात जर पाहिलं तर भय आणि विश्वास हे विरुद्धार्थी शब्द आल्यासारखे आपल्याला दिसून येतील. भयाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर विश्वास आणि विश्वासाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर भय. आणि अशा रीती आपण पाहतो की हे दोन शब्द एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. या वचनामध्ये किंवा या अध्यायामध्ये म्हणजे मार्क सुवर्तमान 5वा अध्याय 35 ते 43 मध्ये आपल्याला असं दिसतं की याईर जो होता सभास्थानाचा अधिकारी, त्याची मुलगी ही अतिशय आजारी होती, सिरियस असल्या प्रकारची होती आणि म्हणून याईर येशूकडे आला आणि त्याला विनंती करू लागला की तुम्ही माझ्या घरी या आणि माझी मुलगी जी मरणाला टेकलेली आहे, अतिशय सिरियस आहे, तिला हात लावा म्हणजे ती बरे होईल. परंतु आपण पाहतो की येशू त्याच्या घरी जाऊ शकला नाही आणि मग काही वेळाने अशी बातमी आली की त्याची मुलगी मरण पावली. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये तो अतिशय घाबरलेला असल्या प्रकारचा होता. त्याच्यामध्ये भयाने शिरकाव केलेला होता, कारण एक तर त्याची मुलगी अतिशय सिरियस होती, मरणाच्या पंथाला लागलेली होती आणि येशू दूर होता, त्याच्या घरी नव्हता आणि शेवटी ती मेली आणि मेल्यानंतर त्याच्या आतमध्ये भय आणि विश्वास यांचा झगडा जो आहे तो अतिशय जोरात असल्या प्रकारचा सुरू झाला असेल. आणि त्या ठिकाणी त्याची मुलगी मेल्यानंतर तर अशी परिस्थिती झाली की त्याच्यामधलं जे भय ते मोठं झालं त्याच्यामधील विश्वासापेक्षा. त्याचं जे भय होतं त्याच्यामधलं ते मोठं झालं आणि त्याचा जो विश्वास आहे तो लहान झाला. आणि भय आणि विश्वास यांच्यात त्याच्यामधील जी लढाई होती त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की भयाने विश्वासावर विजय मिळवलेला आहे. परंतु ज्यावेळेस येशूने त्याला हे शब्द वापरले, दोनच शब्द की भिऊ नको, विश्वास मात्र धर, त्यावेळेस त्याचा गेलेला विश्वास किंवा कमी झालेला विश्वास आणि त्याचं जे भय होतं ते नाहीसं झालं आणि त्याच्यामध्ये विश्वास निर्माण झाला. विश्वास त्याचा भयापेक्षा मोठा झाला आणि त्या विश्वासाने त्या भयाचा पराभव केला. आणि हा जो झगडा त्याच्या मनामध्ये होता, त्याच्या आत होता, त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की शेवटी मात्र विजय जो झाला या याईराच्या बाबतीत तो विश्वासाचा विजय झाला आणि त्याच्या जीवनामध्ये
भयाची हार झालेली दिसते. आणि म्हणून आपण पाहतो की त्या येशू त्याच्या घरी गेला आणि त्याच्या मुलीला त्याने स्पर्श केला आणि तिला जिवंत केलेलं आहे. दुसरं जे उदाहरण आहे मार्क शुभवर्तमान 4 अध्याय 35 या शास्त्रभागात येशू वादळ शांत करतो. या उदाहरणामध्ये सुद्धा भय व विश्वास यांचा झगडा शिष्यांच्या जीवनात आपल्याला दिसतो. येशूचे शिष्य जे होते त्यांनी येशूचे अनेक चमत्कार पाहिले होते आणि म्हणून वादळापूर्वी त्यांच्यामध्ये विश्वास होता. परंतु ज्यावेळेस त्यांनी वादळ पाहिलं, लाटा पाहिल्या आणि सुसाट वाहणारं वारा पाहिला, वादळ पाहिलं आणि त्यांच्या नावेमध्ये पाणी भरायला लागलं, त्यावेळेस त्यांचा जो विश्वास होता तो कमी कमी व्हायला लागला आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसतं की विश्वास आणि भय यांचा लढा सुरू झाला. आणि त्या लढाईमध्ये आपल्याला असं दिसतं की भयाचा विजय झाला. का? कारण ज्यावेळेस असल्या प्रकारची भीतीदायक असल्या प्रकारची परिस्थिती होती त्यावेळेस त्यांचा विश्वास हरला होता. आणि म्हणून आपण पाहतो की ते येशूकडे गेले आणि येशूला दोष द्यायला लागले. येशूवर त्यांचा राग आपल्याला दिसतो आणि त्यांच्या शब्दामधून आपल्याला असं दिसतं की त्यांचा विश्वास हरलेला होता आणि त्यांच्यामध्ये भयाचा जो आहे तो विजय झाला होता. भय त्यांच्यातलं मोठं झालं होतं. त्यांच्यामध्ये जो झगडा सुरू झाला होता भय आणि विश्वास यामध्ये आपल्याला पाहतो की थोडा वेळ तरी भयाचा विजय झाला होता आणि विश्वासाचा पराभव झाला होता. आणि म्हणून ते येशूला काय म्हटले, गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपल्याला काहीच वाटत नाही काय. हे जे वाक्य आहे ते त्यांच्या अविश्वासाचं वाक्य आहे. त्यांचा जो विश्वास आहे तो हरलेला या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि त्यांच्यातलं भय जिंकलेलं आहे असल्या प्रकारे आपल्याला दिसतं. त्यांच्यामध्ये या वादळाने एक लढा सुरू केला. त्यांच्यातलं भय विरुद्ध विश्वास हा तो लढा होता आणि त्या लढ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हे भय त्याचा विजय झाला परंतु विश्वासाचा पराभव झाला. परंतु ज्यावेळेस येशूने वादळ शांत केलं त्यावेळेस मात्र परत जो त्यांनी गमावलेला विश्वास होता, जो त्यांचा हरलेला विश्वास होता तो पुन्हा त्यांचा वाढला, पुन्हा मोठा झाला आणि भयाचा नंतर पराभव झाला आणि विश्वासाचा त्यांच्यामध्ये विजय झाला. आणि म्हणून ते शेवटी काय म्हटले, हा आहे तरी कोण, वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. तिसरं उदाहरण जे आहे मत्तई सुवर्तमान 14 अध्याय 31 ते 35 या वचनामध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी पेत्राची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसते. सुरुवातीला पेत्र येशूकडे पाहत होता की येशू कशा रीतीने समुद्राच्या पाण्यावर चालत आहे आणि जोपर्यंत तो चालत होता तोपर्यंत त्याच्यावर विश्वास होता, तोपर्यंत त्याच्या विश्वासाचा विजय होत होता आणि विश्वासामुळे तो सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यावरून चालायला निघाला. परंतु ज्यावेळेस त्याने आजूबाजूच्या लाटा, फार मोठमोठ्या लाटा, खोल पाणी आणि वारा हे पाहिले, याच्याकडे ज्यावेळेस त्याचं लक्ष गेलं त्यावेळेस त्याच्यातलं भय वाढलं आणि मग त्याच्यातलं भय आणि विश्वास यांचा झगडा सुरू झाला आणि त्या झगड्यामध्ये विश्वास हरला आणि भयाचा विजय झाला. आणि ज्यावेळेस भयाचा विजय झाला त्यावेळेस तो बुडू लागला. परंतु शेवटी पुन्हा त्याचा जो विश्वास होता तो वाढला आणि भयाचा त्या ठिकाणी पराभव झाला. कारण त्या ठिकाणी आपण पाहतो की येशूने त्याला हात दिला, त्याला बाहेर काढलं आणि त्याला वाचवलेलं आहे. या ठिकाणी या तिन्ही उदाहरणावरून आपल्याला दिसतं की भय आणि विश्वास, खरा जो लढा आहे ना तो भय आणि विश्वास यांच्यामध्ये आहे. खरी लढाई या दोन गोष्टीमध्ये आहे, भय विरुद्ध विश्वास. आणि पुष्कळदा या भयाचा विजय होतो.
पुष्कळदा विश्वासाचा विजय होतो आणि भयाचा पराभव होतो. प्रश्न असा आहे की भय केव्हा आमच्यामध्ये निर्माण होतो, केव्हा भयाचा विजय होतो आमच्या जीवनामध्ये? ज्यावेळेस आपण आपला फोकस या बाहेरच्या भीतीदायक गोष्टींवर आपला फोकस करतो, आपलं लक्ष त्यांच्यावर केंद्रित करतो, फक्त पाहत नाही तर पाहत राहतो. या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. पाहणं आपण पाहतोच, पाहायलाही पाहिजे, परंतु जर पाहतच राहिलो त्या गोष्टींमध्ये तर त्या गोष्टी, ज्या भीतीदायक गोष्टी आजूबाजूला घडत आहे, वारा आहे, वादळ आहे, विजा आहे, संकट आहे आणि मोठमोठे भूमिकंप आहे आणि वेगवेगळे संकट आहे, त्यांच्याकडेच जर पाहत राहिलो तर त्या गोष्टी आपल्यामध्ये भय निर्माण करतील. ते भय मोठं होईल आणि ते भय मग विश्वासाला मारेल, त्याला हरवेल, त्याला जिंकू देणार नाही. आणि म्हणून या आजूबाजूच्या गोष्टीकडे आपण पाहत राहू शकत नाही, त्याच्यावरच आपला फोकस करू शकत नाही. त्याच्यावर जर आपण फोकस केला तर मात्र भयाचा विजय होईल. आणि मग जर भयाचा विजय होऊ द्यायचा नसेल तर आपला विश्वास मोठा करायला पाहिजे. आणि या पेत्राच्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की त्याने आजूबाजूच्या लाटा पाहिल्या, समुद्र पाहिला, त्यांच्याकडे ज्यावेळेस फोकस त्याने वळवला त्यावेळेस त्याच्यामधील भयाचा विजय झाला. मग ज्यावेळेस त्याने सुरुवातीला येशूकडे तो पाहत होता त्यावेळेस त्याच्यातील विश्वासाचा विजय झाला. मग प्रश्न हाच आहे की आम्ही आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहत राहणं चुकीचं आहे. आम्ही येशूकडे पाहत राहिलं पाहिजे, कंटिन्युअस फोकस त्याच्यावर पाहिजे. त्याच्याकडे जर आम्ही पाहत राहिलं तर आमच्यामध्ये विश्वास निर्माण होईल, तो वाढेल. आणि तो विश्वास जर वाढला तर आमच्यामधलं जे भय आहे त्या भयाचा पराभव होईल आणि त्या भरामुळे आपण जीवनात बुडू शकणार नाही. शिष्यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं. त्या आजूबाजूची परिस्थिती, वादळ हेच पाहत राहिले, पण येशूकडे त्यांनी पाहिलंच नाही, कारण येशू तर झोपलेला होता. त्याच्याकडे पाहूनही त्यांना फायदा नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी जास्त लक्षच दिलं नसेल. त्यांच्यासाठी समुद्रच सर्व काही झाला, वादळच मोठं झालं, समुद्रच मोठा झाला, लाटाच मोठ्या झाल्या. त्यांना जे दिसत होतं ते समुद्रच दिसत होता, लाटाच दिसत होत्या, वादळच दिसत होतं. आणि जे त्याच्याकडे जे त्यांचं फोकस पक्का झाला होता त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मोठं भय निर्माण झालं, मोठं भय. त्याच्यामुळे त्या भयाने त्यांचा विश्वास मारला होता, त्या विश्वासाला त्यांनी हरवलं होतं. आणि म्हणून ते येशूला दोष देत होते, म्हणून ते येशूवर विश्वास ठेवू शकले नाही, म्हणून कदाचित ते बुडाले असते. परंतु ज्यावेळेस ते येशूकडे आले, येशूने त्यांचा विश्वास वाढवला आणि ते वादळ शांत केलं. आणि मग आपण पाहतो त्यांना नवल वाटलं आणि ते म्हणाले, हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचं ऐकतात. आमच्या जीवनामध्ये या शेवटल्या काळामध्ये आपण असल्याच भयानक परिस्थितीमधून जात आहोत. एक प्रकारे मृत्यूछायेच्या दरीतून आपण जात आहोत, ज्या ठिकाणी भय आहे, अनेक नैसर्गिक संकट आहे, अनेक भूकंप आहे, सुनामी आहे, ढगफुटी आहे, वादळ आहे. हे सर्व नैसर्गिक संकट, भीतीदायक, धक्कादायक, कधी न पाहिलेल्या असल्या प्रकारच्या गोष्टी, याच्यामुळे आमच्यामधील भय वाढत आहे, मोठं होत आहे, बलवान होत आहे, बलवान. आणि ते आपल्यातील विश्वासाला हरवत आहे. परंतु आपण पाहतो की जे आम्ही विश्वासणारे आहोत त्या आमच्यासाठी मात्र आमचा विश्वास वाढवणाऱ्या सुद्धा अगणित अनेक गोष्टी या काळामध्ये घडत आहे, शेवटल्या काळामध्ये घडत आहे. उदाहरणार्थ आज आपण पाहतो, मागच्याही वेळेस अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की कशा रीतीने आकाशामध्ये चिन्ह होत आहे, कशा रीतीने पृथ्वीवर चिन्ह होत आहे. आज सुद्धा नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो, अतिशय अद्भुत आहे, अतिशय धक्कादायक असल्या प्रकारच्या आहे, अतिशय अविश्वसनीय असल्या प्रकारच्या आहे, कठीण असल्या प्रकारच्या आहे,
अशक्य असल्या प्रकारच्या आहे, कधी न घडलेल्या असल्या प्रकारच्या आहे, धक्कादायक असल्या प्रकारच्या आहे आणि आपल्या विश्वासाला बूस्ट करणाऱ्या आणि वाढवणाऱ्या, पक्का असल्या प्रकारे करणाऱ्या आणि भयापेक्षा मोठं करणाऱ्या असल्या प्रकारचा विश्वास निर्माण करणाऱ्या ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून इतकं भय असून सुद्धा आमच्या जीवनात आमच्यातला विश्वासाचाच विजय व्हायला पाहिजे आणि आमच्यातील भयाची हार व्हायला पाहिजे, त्या भयाचा पराभव व्हायला पाहिजे, विश्वासाचाच विजय व्हायला पाहिजे. इतक्या गोष्टी तुमच्या माझ्या डोळ्यासमोर होत आहे. अशा भयंकर काळामध्ये सुद्धा, अशा भीतीदायक काळामध्ये सुद्धा, असल्या प्रकारच्या भयंकर असल्या प्रकारच्या घटनांमध्ये असताना सुद्धा, जीवनात काहीही घडो असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये आम्ही असताना सुद्धा, टोकाच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा जे चिन्ह आमच्या समोर होत आहे, जे अद्भुत कृत्य आमच्या जीवनामध्ये होत आहे, ते अतिशय महान असल्या प्रकारचे आहे, दैवी असल्या प्रकारचे आहे आणि अशक्य असल्या प्रकारचे आहे, अद्भुत असल्या प्रकारचे आहे. आणि त्याकडे जर आम्ही पाहतो तर मला असं वाटतं कोणत्याही भीतीदायक दरीतून आम्ही जरी जात असलो तरीही आमच्या जीवनामध्ये मात्र विश्वासाचाच जय होईल, विश्वासाचा जय, भयाचा पराभव होईल. कोणकोणत्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगतो. यरुशलेममध्ये आणि इतर ठिकाणी ज्या घडत आहे, विशेषतः यरुशलेममध्ये किती अद्भुत गोष्ट घडत आहे. काय घडलं? एका दिवशी अनेक पक्षी अचानक आकाशात आले. यरुशलेमच्या आकाशात अनेक पक्षी एकदम आले आणि त्यांनी कसला आकार तयार केला? पक्ष्यांनी क्रूस खांबाचा आकार तयार केला आकाशात. अतिशय अद्भुत असल्या प्रकारची गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी अंजिराचे झाड आहेत. अंजिराचे झाड पेटले, त्यांना आग लागली, परंतु हे अंजिराचं झाड जळाले नाही आणि त्यांच्यामुळे दुसरे जे त्या ठिकाणी लोक होते ते सुद्धा जळाले नाही, त्यांना उष्णता सुद्धा भासली नाही. असल्या प्रकारचं अद्भुत त्या ठिकाणी अद्भुत रीतीने त्या ठिकाणी जाळ आपल्याला दिसला. ते झाडं पेटलेले आपल्याला दिसते आणि हे जे झाडं पेटलेले होते परंतु ते झाडं जळत नव्हते. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते मोशेच्या झुडपाची. जुन्या करारामध्ये कशा रीतीने देवाने त्याला दर्शन दिलं होतं. या एका झुडपातून ते झुडूप जळत होतं पण जळून जात नव्हतं. तसल्या प्रकारची अद्भुत गोष्टी आज यरुशलेममध्ये घडत आहे. तिसरी गोष्ट जी यार्देन नदी यरुशलेम मधून गेली, ती जणू काही सोन्याची नदी झाली. सोन्याचं पाणी, सोनेरी पाणी त्याच्यामध्ये वाहू लागलं अचानक. लोक ते पाहायला लागले की असं कसं पाणी आहे, असं कसं सोन्यासारखं हे पाणी चमकत आहे, अद्भुत आहे. असल्या प्रकारचे अनेक चमत्कार, अद्भुत गोष्टी या काळामध्ये तुमच्या माझ्या डोळ्यासमोर होत आहे. मान्य आहे, हा काळ भीतीदायक असल्या प्रकारचा काळ आहे, भयानक असल्या प्रकारच्या संकटाचा काळ आहे. माणसाच्या आत खोलवर दहशत आणि भय, भीती जाऊन बसलेली आहे. त्याची प्रत्येक कृती ही भीतीची झालेली आहे. त्याच्यावर छाया भीतीची आहे, मरणाच्या भीतीची आहे. मृत्यू छायेच्या दरीतून तो जात आहे. परंतु जे देवाचे लोक मात्र या भीतीवर सुद्धा मात करून उभे राहत आहे, पुढे जात आहे, या भीतीला हरवत आहे. याला कारण त्यांचा विश्वास मात्र या भीतीपेक्षा फार मोठा झालेला आहे. भय आणि विश्वास यांच्यामध्ये झगडा आहे, परंतु या झगड्यामध्ये, या लढाईमध्ये भयाची हार होत आहे आणि विश्वासाचा विजय होत आहे. आणि हीच गोष्ट आहे. या काळामध्ये आम्ही आमचं लक्ष कुठं केंद्रित करतो, आमचा फोकस कुठं लावलेला आहे? या जगी होणाऱ्या भयानक या उत्पाताकडे, या जगामध्ये होणारे भूकंप, लढाया,
आणि भयानक असल्या प्रकारच्या गोष्टी की ज्या आम्हाला दडपून टाकतात, ज्या आम्हाला खचून टाकतात, ज्या आम्हाला भीतीने भरून टाकतात, त्याकडे आमचा फोकस आहे की त्या देवाकडे, येशूकडे, त्याच्या येण्याकडे आमचा फोकस आहे. या फोकसवर आमचं जीवन अवलंबून आहे. आम्ही कुठं फोकस करतो त्याच्यावर आमचा विश्वास अवलंबून आहे. आम्ही कुठे फोकस करतो त्याच्यावर आमचं भय अवलंबून आहे. आणि भय आणि विश्वास यांचा झगडा सुरू आहे, लढाई सुरू आहे. आम्ही जर आमचा फोकस देवाच्या गोष्टीवर, देवाच्या चिन्हांवर, देवाच्या अद्भुत कृत्यांवर आणि देवाच्या येण्यावर जर करतो तर माणसं आपला विश्वास त्या भयापेक्षा फार मोठा होईल, इतका मोठा होईल की भयाचा कधीच विजय होणार नाही. आमच्या जीवनामध्ये विश्वासामुळे आम्ही विजयी होऊ आणि बलवान होऊ. अशाही परिस्थितीमध्ये बोल्ड असल्या प्रकारचं, निर्भय असल्या प्रकारचं जीवन आम्ही जगणार आहोत. आणि म्हणून आज आपण आपल्या जीवनाचं परीक्षण करूया की माझ्या जीवनामध्ये माझा विजय होत आहे, माझ्या विश्वासाचा विजय होत आहे की माझ्यातला भयाचा विजय होत. काय मी त्या भयामध्ये दडपून गेलेलो आहे, खचून गेलेलो आहे, पराभूत आहे, पिचलेला आहे की विश्वासामुळे विजयी आहे, बोल्ड आहे, बलवान आहे. कसल्या प्रकारचं जीवन माझं आतलं आहे? कोणाचा विजय माझ्या जीवनात होत आहे, विश्वासाचा की भयाचा? आज आपण आत्मपरीक्षण करूया. देव करो आम्हाला विजयी असल्या प्रकारचं जीवन देव आणि आमचं जीवन त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या सामर्थ्याने भरून आमच्याद्वारे त्याचं अद्भुत असल्या प्रकारचं कार्य घडो, हीच प्रार्थना आहे. देव आपणास आशीर्वाद देव. आमेन. हालेलुया.